बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतरही ट्रायल पीट संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी जलसंपदा विभागावर वेळकाढूपणाचा ठपका ठेवला आहे। या पार्श्वभूमीवर मेढा व केळघर परिसरातील 54 गावांतील नागरिक, शेतकरी व महिला येत्या 22 एप्रिल रोजी सातारा येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। ट्रायल पीटचा निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। नांदगणे केळघर येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समिती यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त राजेंद्र मोकाशी, जिल्हा परिषद सदस्या कविता उंबळे, पंचायत समिती सदस्य आतिश कदम, शिवसेना पदाधिकारी एकनाथ उंबळे, अंकुश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर पाटणकर म्हणाले, मोठ्या उद्योगपतींच्या प्रकल्पांसाठी शासन तत्परतेने निर्णय घेते, मात्र सामान्य शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन उदासीन आहे। गेल्या 15 वर्षांपासून बोंडारवाडी धरणाची साधी ट्रायल पीटही करण्यात आलेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे। मेळाव्याच्या प्रास्ताविकात आदिनाथ उंबळे यांनी सांगितले की पाण्याअभावी 54 गावांतील युवकांचे स्थलांतर वाढले असून शेती व पशुधनावर परिणाम झाला आहे। गावे ओस पडत असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। धरण प्रकल्प पूर्ण झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले। आधी पुनर्वसन मग धरण ही भूमिका कायम ठेवत प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झाल्यानंतरच पुढील कामे व्हावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। ट्रायल पीट म्हणजे धरण पूर्ण होणे नव्हे, त्यामुळे त्यास कुणीही विरोध करू नये, असे आवाहनही करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून धरण प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, केळघर, जावली। बोंडारवाडी धरण कृती समिती श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आज या ठिकाणी आयोजित केलेल्या मेळाव्याला उपस्थित असणारे चळवळीचे मार्गदर्शक, धरणग्रस्तांचे नेते, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भारत पाटणकर साहेब, माजी आमदार माननीय सदाशिव भाऊ सपकाळ, मोकाशी साहेब, त्याचप्रमाणे अंकुश बाबा, सर्वांचीच नावं घेत नाही, कारण एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याला राग येतो। त्यामुळे एखाद्याचं नाव राहिलं की तो म्हणणार माझं नाव घेतलं नाही, बघतो जरा तुला, असं नको आहे। खरं तर मधल्या काळामध्ये ज्या वेळेला मीटिंग झाली त्यावेळेला डॉक्टर साहेबांशी बोलत असताना मी असं म्हटलं होतं, डॉक्टर साहेब आपण थेट आंदोलनाचा निर्णय घ्यावा, कारण सातत्यानं आम्ही एकत्र येऊन सगळी लोक घाईवर आल्या। सगळ्या लोकांना वाटतंय बोंडारवाडी धरण होणार तरी कधी, मेळावे असे किती होणार, अशा पद्धतीची चर्चा लोकांमधून दिसून येते। मगाशी एक ताई बोलल्या या ठिकाणी, आपण ऐकलं त्यांचं मनोगत। बोंडारवाडी धरण ही किती गरजेचं आहे हे लोकांच्या तोंडातून आपण सगळ्यांच्या ऐकलेलं आहे, आणि एवढी सगळी लोक बोलल्यानंतर आपण काय बोलावं असं माझी इच्छा आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे धरण झाली, आपण बघितले की कोयनेचं धरण झालं, उरमोडीचं धरण झालं, कणेरचं धरण झालं, अनेक लोक विस्थापित झाली। कणेर धरणामध्ये आमच्या अनेक भावंडांच्या जमिनी गेल्या, अनेक गावं विस्थापित झाली, पुनर्वसित झाली। कणेर धरण आपण बघतोय की कणेर धरणाचं पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, मगाशी एका ज्योतिबादांनी बोलताना सांगितलं की या धरणाचं पाणी आळूनलं जातंय, पण आम्हाला पाणी घ्यायला परवडत नाही, अशा पद्धतीची अवस्था आपण सगळेजण बघतोय। आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर साहेब, या ठिकाणी आपण काय निर्णय घेणार आहात आणि कोणता लढा आपल्याला द्यायचा आहे, कोणतं आंदोलन आपल्याला करायचं आहे, ही दिशा आपण या ठिकाणी आम्हा सगळ्यांना सांगावी। इथं आलेला प्रत्येक माणूस लाख मोलाचा आहे, माझ्या माता भगिनी तेवढाच लाख मोलाच्या आहे, आणि म्हणून बोंडारवाडी धरणाचं या ठिकाणी लढा उभा करत असताना विजयराव मोकाशी साहेबांनी जी ज्योत प्रज्वलित केली ती ज्योत आजही विझलेली नाही, कारण प्रत्येकानं ती दगदगत ठेवलेली आहे, आणि त्या प्रत्येकानं दगदगत ठेवलेल्या माझ्या माय माऊल्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना त्रिवाण मानाचा मुजरा। आपण बघितले की कणेर धरणामध्ये अनेक लोक विस्थापित झाली, आज 2-3 गावांचा प्रश्न आहे, ही आमची भावंड आहे, आणि म्हणून हा मेळावा एवढ्यासाठीच आहे की या लोकांनाही कुठं आम्हाला वाऱ्यावरती सोडायचं नाही। या 3 गावांचं सुद्धा
ताकदीनं पुनर्वसन झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन झालं पाहिजे, ही मागणी आपण प्रथम या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे या गावांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहोत. परंतु या तिन्ही गावांना सुद्धा आपण या ठिकाणी आवाहन करायचं आहे की जर इतर 51 गावांचं भलं होत असेल तर आपण कुठंतरी थोडंसं 2 पावलं मागे सरकलं पाहिजे, आपलंही या ठिकाणी कुठंतरी योगदान आपण दिलं पाहिजे, अशा पद्धतीची या ठिकाणी आशा व्यक्त करतो. खरं तर डॉक्टर साहेबांची सगळी आंदोलन अहिंसक असतात आणि आम्ही थोडंसं हिंसकवादी चळवळीची कामं करणारी लोक आहोत. कारण डावा आंदोलनामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या गाड्या पेटवण्याचं काम केलं, येरवड्यामध्ये जमण्याचं काम केलं, अनेक ठिकाणी आम्ही हिंसक पद्धतीची आंदोलनं केली. पण डॉक्टर साहेब एकदा विजयराव मुकेश साहेबांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टरांच्या आधिपत्याखाली चालायचं आणि त्यांनी सांगितलेला आदेश आपण मानायचा. त्यामुळे आम्ही आमच्या स्वभावाला थोडीशी मुरड घालतो आणि ह्या आंदोलनामध्ये पुढे जात असतो. मी आपल्याला विनंती करेन की जी काय पुढची दिशा ठरवायची आहे ती आपण ठरवावी. त्या जी आपण दिशा ठरवाल, जे आपण आंदोलन ठरवाल, त्यामध्ये जावळी तालुक्यातील 54 गावातून प्रत्येक गावातून माझ्या माय भगिनी निश्चित पद्धतीने मोठ्या संख्येने येतील. कारण यापूर्वी आपण आंदोलन अनेक बघितलेली आहे. मेढ्यामध्ये भर उन्हामध्ये 12-1च्या दरम्यान माझ्या माय माऊल्या रस्त्यावरती बसल्या होत्या. इतके चटके मोठ्या प्रमाणामध्ये बसत होते तरी सुद्धा एकही महिला त्या ठिकाणावरून हलली नव्हती, एकही आंदोलन त्या ठिकाणावरून हल्ला नव्हता. आपण सातारमध्ये झालेला सुद्धा मोर्चा आपण बघितलेला आहे. तर त्या ठिकाणी 4 ते 5 हजार लोकांचा जमाव सुद्धा आपण जमवलेला सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि मग वारंवार अशा पद्धतीनं हे सगळे आंदोलन जर करावी लागत असतील तर ती आंदोलन आपण करावे लागतील. मी या ठिकाणी जलसंपदा विभाग असेल, कृष्णा खोरे असेल, मला आता काय होते, तुम्ही सगळेजण म्हणता की राजकीय बोलायचं नाही, पण मला आता काय कळानं झालंय की या नेमकं धरण बांधणार कोण आहे. कारण माथाडी कामगारांच्या मेळाव्यामध्ये आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणले की बोंडारवाडीचा प्रश्न मिटला पाहिजे, बोंडारवाडी धरण झालं पाहिजे. उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले की बोंडारवाडी धरण झालं पाहिजे आणि ते होणारच. माननीय आपले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना तर मला वाटतं की 14-15 वर्षापूर्वी वारी विधानसभेची, वारी लोकसभेची या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारला होता, तेही म्हणले होते की हे धरण झालं पाहिजे. माननीय श्रीमंत छत्रपती बाबाराजे खरं तर आपले आमदार आहेत, ते सुद्धा मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सांगितलं की बोंडारवाडी धरण होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आता एवढ्या सगळ्या लोकांनी सुद्धा बोंडारवाडी धरण होणार म्हटल्यानंतर आता मला वाटतं डोनाल्ड ट्रम्पच फक्त बाकी राहिलेली आहे की बोंडारवाडी धरण होणार असं सांगायचं. माझी विनंती आहे डॉक्टर पाटणकर साहेबांना की आपण सांगावं, आंदोलनाची दिशा ठरवावी, त्या दिशेवरती आम्ही चालण्याचा सगळेजण प्रयत्न करू. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. आणि माननीय विजयराव मुकेश साहेबांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करत असताना आपली इच्छा अतृप्त राहू नये आणि त्यासाठी आम्ही सगळेजण एक दिलानं या आंदोलनामध्ये सहभागी होणार असं सगळ्यांनी हात उंचावून आपण जोरदार आपण या ठिकाणी सांगायचं. आपण जर सगळे बघितले तर सगळे हात वर आहेत, सगळेजण आम्ही सहभागी आहोत. धन्यवाद. सकाळी 11 वाजेपासून आपण सगळेजण खूपच वेळ झालाय आणि आम्ही सगळेजण बोलणारे लोक बोलण्यापेक्षा आमच्या ते माय माऊली कुठे गेलेत, त्या काही कोण बोलल्यात ना, खूप छान बोलले आणि त्यांनी जे सांगितलंय ते खरं वास्तव सांगितलंय. आदरणीय मोकाशी साहेबांना श्रद्धांजली वाहण्याचा आणि त्यांचा अस्थिकलश खऱ्या अर्थानं विजयसागर या जलसागरामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं अर्पण करण्याचं वेळ लवकरच येईल. कारण मला असं वाटतंय आता सगळ्यांच्या सहनशीलतेचा अंत झालेला. आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली हा चाललेला लढा अतिशय तितकाच ताकदीचा आणि अविरतपणे चालणारा हा लढा आम्ही पाहिलेला आहे. आणि बरेच मान्यवर बोलले या ठिकाणी, आत्ताच बाबा बोलले की आम्ही पण त्याच धास्तीतले लोक आहे. जशाच तसं उत्तर दिलं तर लवकर समजतं, परंतु ज्यांच्याकडे नेतृत्व आहे आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर साहेब यांनी अहिंसेच्या माध्यमातून
या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठे प्रकल्प असतील त्या प्रकल्पांना न्याय देण्याचं काम केलंय. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आपण हे आंदोलन यशस्वीपणे पार पडू याची मला खात्री आहे. आता महत्वाचा प्रश्न एक आहे की आपलं घोडं अडलंय कुठं? ते ट्रायल पीठ का होत नाहीये? ट्रायल पीठ होण्यासाठी प्रशासन आपल्याला मदत का करत नाहीये आणि प्रशासनाकडून मदत कशा पद्धतीने आपण मिळवली पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतंय की त्याच्यावरती बरेचशा मिटिंग झाल्या, 2-3 मिटिंग झाल्या. मला वाटतं मीडियामध्ये एक आपली मिटिंग झाली. आपल्या ग्रामस्थांबरोबर पण आपण धरण कृती समितीने मिटिंग केलेली आहे. असं असताना आता थोडस वातावरण वेगळं झालेलं आहे. मला असं वाटतंय हे आंदोलन तर आदरणीय पाटणकर साहेब जे सांगतील ते अतिशय ताकदीने आपण करू आणि यश खेचून आणायचं काम करू. पण त्याच्या अगोदर एकदा आपण सगळ्यांनी पुन्हा त्या एकदा गाववाल्यांशी आपण जे आपले सगळे बांधव आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करणं गरजेचं आहे आणि मग पुढचं पाऊल. कारण जर का खरोखर सुदबुद्धी त्यांच्या सगळ्यांचे आपलेच सगळे बांधव आहेत आणि या 54 गावांचा प्रश्न याचं महत्व एकदा पुन्हा पटवून दिलं आणि ते त्याच्यामध्ये मांडले तर आपला लढा खरोखर तिथे यशस्वी होईल. अन्यथा काय प्रॉब्लेम आहे नक्की, कशामुळं ही अशा पद्धतीनं हे करतायत हे सगळं आपल्याला तिथे लक्षात येईल. या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना या पुनर्वसनाची जागा उपलब्ध करून देणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. ते काम कोणाचं आहे? प्रशासनाचं काम आहे. मग प्रशासन कोणाच्या आदेशावर चालतंय आणि ते आदेश का भेटत नाही हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे माझी एकच विनंती आहे की प्रशासनाला आपण धारेवरती धरल्याशिवाय त्याशिवाय पुढचा मार्ग आपला मोकळा होणार नाहीये आणि प्रशासनाला धारेवरती धरायचं आपण काम या ठिकाणी नक्की करणार आहोत. मी तुम्हाला एवढंच सांगतो, ह्या राजकारणाच्या पलीकडचा आमच्या सगळ्यांच्या आणि इथून पुढच्या सगळ्या भविष्याच्या आमच्या पिढ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे इथं कोणी राजकारण आणणार नाही याची मला खात्री आहे. वेळ आली खरोखर कोण असेल आणि त्याच्या माध्यमातून तो न्याय भेटणार असेल तर त्याच्या पाया पडायची आमची तयारी आहे. एवढं मी तुम्हाला सांगतो. पण आमचं धरण झालं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो, मी मुंबईवरून आम्ही बरेच लोक आहेत हे भीषण वास्तव सांगतो. पाटणकर साहेब, आज या प्रत्येक गावातली लोकसंख्या आता सांगितलं असेल यांनी 200 आहे, 150 आहे, पण 60च आणू शकतो, 50च आणू शकतो. हे 150 गेलेच कुठं तर ते मुंबईला गेले साहेब. आणि अशा परिस्थितीत 15,000, 10,000, 20,000 नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून अक्षरशः त्यांच्या डोळ्यातले आसव आम्ही बघितलेले. त्यामुळं हा लढा आपल्या पुढच्या भविष्याचा आहे, तो राजकारणाचा नाहीये. तुम्हाला एकच सांगतो, आंदोलन हे यशस्वी करण्यासाठी तुम्ही आपल्या कृती समितीच्या प्रत्येक सदस्याने आणि आमच्या या सगळ्या मायमाऊली आहेत. आता आमच्या उषाताईंनी सांगितलं की आम्ही कुठेही कमी पडणार नाही. ताई, मी आपला तो मोर्चा पाहिलेला होता. महिलांची संख्या ही सगळ्यात मोठी संख्या होती त्यावेळी आणि आम्हाला खात्री आहे कारण तुमच्या आमच्या मायमाऊलींच्या जीवावरती आमचे सगळे बांधव यांच्या जीवावरतीच हा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचंय. हे आंदोलन आपल्याला यशस्वी करायचंय आणि त्यासाठी या जावलीचा भूमिपुत्र म्हणून खऱ्या अर्थानं या जावलीच्या तरुणांची वेदना आम्ही रोज बघतोय. म्हणून तुम्ही जी जबाबदारी द्या, कोणतीही जबाबदारी द्या, ते आम्ही अतिशय यशस्वीपणे पार पाडतो. आणि जाता जाता एकच सांगतो, या आंदोलनासाठी अगदी आम्ही सगळे मुंबईकर असू द्या, इथल्या गावागावातली सगळी लोक असू द्या, त्यासाठी जितका ट्रॅव्हलिंगचा खर्च असेल, त्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी कितीही खर्च येऊ द्या, त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो. मी स्वतः घेतो. आणि मी तुम्हाला सांगतो, हे आंदोलन यशस्वी आदरणीय पाटणकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम आता या ठिकाणी मी निश्चित करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हे लवकरच
यशस्वीपणे आपण हा लढा खेचून आणू अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाण्याच्या नियोजनाचं संपूर्ण अभ्यास असणारं व्यक्तिमत्व आपल्याला नेतृत्व देत आहे, तर सुद्धा दुर्दैवाने आपल्याला यश मिळत नाही ही आपली सर्वांची खंत आहे. आंदोलनं अनेक झाली. आता सुद्धा मोगाई साहेबांनी म्हणजे पाटणकर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरेल. पण मला एकच चिंता वाटते की मगाशी आपण स्लोगन दिलंय की ह्या सर्व प्रशासन शासन सर्व घोषणा करते. आम्ही सुद्धा काँग्रेस निवडणुकीच्या दरम्यान सर्वांच्या समोर घोषणा केल्या, परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्तेश पुढे शांतपण चालत नाही. त्यामुळे आम्हाला पण सुद्धा मूर्ख व्हावं लागलं. गोष्ट वेगळी आहे. मी आता त्या खोलात फार जाणार नाही, परंतु डॉक्टर पाटणकर साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या धरणाच्या संदर्भात त्यांची स्ट्रॅटेजी त्यांनी कोयना धरणाचा लढा सुद्धा किंवा अनेक धरणांचा लढा केला, त्याला त्यांनी चांगल्या पद्धतीने यश मिळवलं आहे. मला खात्री आहे आपण साहेब जे आंदोलन पुकाराल त्या आंदोलनाला कुठलाही पक्षाचा मुलायचा न ठेवता सर्व लोक याच्यामध्ये सहभागी होणार आहे. त्यामध्ये कुठल्यामध्ये संदेह असण्याचं कारण नाही. कारण त्या लोकांना मोकाश साहेबांनी पटवून दिलेलं आहे ह्या धरणाचं 1 TMC जरी धरण झालं तरी त्याचं किती पाणी उपलब्ध होईल, त्यामुळे किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे. मुंबईकडे पुण्याकडे घेणारा आमचा विस्तारित लोक आहे तो किती परत येऊ शकतो याचं व्यवस्थितपणे प्रबोधन दिलंय. म्हणून आज 10-12 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या हयात नसताना सुद्धा लोक एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत, कारण त्याचं महत्व लोकांना कळले. मी फक्त पाटणकर साहेबांना मी काय सत्तेमध्ये असणं सत्तेमध्ये नसणं स्वतः हातात असणं हे फार वेगळं आहे. त्यामुळं मी तुमच्यासारखाच बोलू शकतो, ह्याच्यापेक्षा मला काही वेगळं फार बोलता येणार नाही. परंतु आपण जी भूमिका घ्याल त्या भूमिकेबरोबर संपूर्ण 54 गावातील लोक उभी राहणार आहेत ही खात्री मी या ठिकाणी आपल्याला देतो. आणि त्या प्रत्येक लढाईमध्ये आपल्या बरोबर जे ते सांगाल ती जबाबदारी, कारण आम्ही राजकीय मंडळी आहोत. आम्ही राजकीय चपला बाजूला ठेवून धरणामध्ये मी सुरुवातीच्या काळापासून आपल्याला बोललोय की राजकीय चपला बाजूला ठेवून तुमच्या या आंदोलनामध्ये आम्ही येणार आहोत. आणि तुम्ही जी जी जबाबदारी आम्हाला सोपवाल द्याल ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही निश्चित करू. आर्थिक असू द्यात, लोक जमवण्याच्या संदर्भात असू द्यात, लोकांना अजून मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात असू द्या, या संदर्भात आपण करू. मी खरं म्हणजे पाटणकर साहेबांना माहिती आहे याला वाटतं या स्टेजवरती आपल्या विभागाचे प्रतिनिधी आणि आताचे मंत्री शिवेंद्र बाबा होते, पाटणकर साहेब डॉक्टर होते आणि सर्वांच्या समोर सांगितलं. खरं म्हणजे 3 गावाच्या धरणाचा म्हणजे धरणग्रस्तांच्या लोकांचा जो पाऊल केला जातोय हा चुकीचा आहे माझं मत आहे. कारण मी त्यावेळेला सांगितलं होतं त्या धरणाचं प्रोसेस कसं करायचं ते ठीक आहे, प्रयत्न तर त्या संदर्भात आपण करूया. त्या लोकांचं किती विस्थापित लोक कुटुंब होणार आहे, त्या कुटुंबाला आपण काय देणार आहोत ते त्यांना पण पटवून दिलंय का, आणि ते दिल्यानंतर जर त्यांनी नाकारलं तर मग पुढचे आपण मार्ग करता येईल. परंतु दुर्दैवानं त्या संदर्भात सुद्धा चर्चा होत नाही. हे खरं म्हणजे तुमचं माझं खऱ्या अर्थानं दुःख आहे की कुठंतरी त्याच्यावर चर्चा फक्त आंदोलन करायचे आपण करणार, लोक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार कारण लोकांच्या पाण्याचं महत्व आहे. परंतु दुर्दैवानं डीप मध्ये जाऊन ज्या खऱ्या अर्थानं त्या लोकांना जे प्रबोधन केलं पाहिजे, बाबा तुम्ही 100-150 कुटुंब जे आहेत तुमच्या अपेक्षा काय आहे, त्या अपेक्षा आम्ही कशामध्ये सोडू शकतो या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत कुणीच सांगितलं नाही. मी मागच्या दोन्ही मिटिंगच्या वेळेला सांगितलं होतं त्याची स्ट्रॅटेजी जाहीर करणं उचित होणार नाही. काही वेळेला मी थोड्या बहुत प्रमाणात बोललोय, परंतु त्याची 100 कुटुंबांना निश्चितपणानं खात्रीशीर त्यांचं मतपरिवर्तन करण्यासारखा प्रस्ताव आपल्याकडे आहे. तो डॉक्टर साहेब आपण एकदा प्रयोग करूया. भले सर्वपक्षीय लोकांना आपण घेऊ एकत्र, त्यावेळेला त्यांच्या समोर हा प्रस्ताव मांडू. आणि माझ्या डोक्याची जी कल्पना आहे शेवटी कायदे नेमकं काय असतं, कायदे आपण कुठल्या पद्धतीने ज्यावेळेला तुम्हाला एक उदाहरणच देतो. अंतुले साहेब मुख्यमंत्री होते आणि ज्यावेळेला संजय गांधी स्वावलंबन योजना नव्हती तेव्हा, आणि त्यांनी रस्त्यात असं माणसं भेटली आणि त्यांनी त्यांच्या कैफियत सांगितल्या.
त्यांनी त्या रस्त्यावरती जे पुलावरती चालले होते, पुलावर गाडी थांबवली, त्या लोकांनी आंदोलन केलं होतं, आपल्याला सांगितलं. त्यांनी संजय गांधी निराधार योजना जाहीर केली. म्हणजे कायदे करणं हे मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या हातात असतो. म्हणजे समजा धरणा हे आता मोटरवाडी धरणाची 3 गावाची विस्थापित होणार आहेत. उद्या त्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, थोडासा एखादा बदल करावा लागला तुमच्या पुनर्वसन कायद्यामध्ये, तर बदल करण्याचा अधिकार सुद्धा सरकारला आहे ना. परंतु त्या दृष्टीनं दुर्दैवानं आतापर्यंत कुणी सखोल त्या पद्धतीनं अभ्यास केलेला नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून त्या संदर्भात डॉक्टर साहेब आपण एक मंत्रिमंडळ पातळीवरती शिवधरबाबा आपले प्रतिनिधी त्यांना बरोबर घेऊन आपण एखादी मिटिंग लावा. त्या मिटिंगमध्ये मी माझी म्हणजे लेखी स्वरूपात आणि माझं काय मत आहे ते तुम्हाला सुद्धा त्या आधी आपण चर्चा करू आणि सर्व सविस्तर बसून आणि तो प्रस्तावचं शासन स्तरावर तो व्हायला अडचण कुठली नाही. आणि तो जर प्रस्ताव मान्य झाला तर ही विस्थापित होणारी कुटुंब 100% आपल्यावर यायला तयार होतील असं माझं प्रामाणिक मत आहे. पण आपण लढ्याला आम्ही तुमच्यावर आहोतच, परंतु लढ्याशिवाय आणखी ह्या सुद्धा मार्गानं सायमल्टेनियसली आपण गेलो तर मला वाटतंय या धरणाच्या याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप होईल आणि खऱ्या अर्थानं बोगस साहेबांचं स्वप्न साकार होईल. इतकंच तूर्त या ठिकाणी मी बोलतो. आपण डॉक्टर साहेब खरं म्हणजे आम्हाला सर्वांना गरज आहे त्या धरणाची, म्हणून आम्ही मोठ्या संख्येने येतोय. परंतु तुम्ही चळवळीची माणसं आहे, तुम्हाला काय या धरणाचं नेतृत्व द्यायचं काय, तुम्हाला कोण लोकप्रतिनिधी निवडून आणायचा नाही, तरी सुद्धा आमच्या सर्वांच्या आग्रहाखातर आपण येत आहे. आणि खऱ्या अर्थानं बोगस साहेबांचं आपले जे संबंध होते, नातं होतं एक निर्माण झालेलं, त्या नात्यापोटी आपण येत आहे. म्हणून मी या 54 गावाच्या वतीनं खऱ्या अर्थानं तुमचं मनपूर्वक अभिनंदन करेन आणि पूर्णपणानं तुमच्याबरोबर आम्ही आहोत एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न हा तर बाजूलाच सोडा, पण आहे ते लाभ क्षेत्र कमी होण्याच्या पद्धतीनं आजची पावलं पडतायत. म्हणजे दुष्काळ निर्माण करणारी पावलं पडतायत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हा काळ सोपा नाही. हा लढा जो आहे हा धोरणाचा लढा आहे. हा लढा साधा सुद्धा मला पाणी द्या असा लढा नाही आता राहिला. म्हणजे यामध्ये 2 पर्याय आहेत. अदानी, अंबानी, किर्लोस्कर, टाटा वगैरे 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 यांच्या ताब्यामध्ये हे पाणी जाणार की आम्हाला मिळणार. यांच्या ताब्यामध्ये लाभ क्षेत्रातलं पाणी कमी होणार, त्यांचे काय त्यांना पाणी दिल्यामुळं का ते आम्हाला दिलं जाणार आणि त्याला काय तोपर्यंत देणार नाही. तेव्हा हा लढा तसा सोपा समजू नका. हा लढा पूर्वीपेक्षा जास्त अवघड आणलेला आहे आणि त्या दृष्टीनं तयारी आपल्याला केली पाहिजे. खरं म्हणजे जे लोक म्हणतात तिथे येत आहेत, अडवत आहेत टेस्टिंगला, मी मागे उदाहरण दिलेलं आहे. उरमोडी धरणाच्या मी जसं पाण्याच्या चळवळीत आहे तसं उरमोडी धरणाच्या चळवळीत आहे. धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालं, तिथं त्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. दुष्काळी भागाच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आटपाडी तालुक्याचं उदाहरण मगाशी सांगितलं. तसेच अजून 3 तालुक्यात तसेच करायचं झालेले आहेत. अजून 105 गावं डोंगरावरची कराड आणि पाटण नाही, शिराळा तालुक्यात आता तिथं बंद पाईपनं पाणी देण्याचा आपल्याला यशस्वी झालेला आहे. याच्या एका बाजूला चालू असताना हे पाणी तिकडे मिळालेलं असताना त्यातली कपात करून उलट चक्र फिरवण्याच्या पद्धतीनं जर जाणार असेल तर आपल्याला पूर्वी जेवढे आपण रागावलेले होतो त्याच्यापेक्षा जास्त रागवायला पाहिजे, जास्त तयारीनं लढा करावा लागणार आहे. तर ह्या सगळ्या प्रकल्पांच्या मध्ये हजारो कुटुंब बुडालेली आहेत. उरमोडीमध्ये साधारणपणे 4,500 कुटुंब बुडाली. कोयनेमध्ये 9,500 कुटुंब बुडाली. त्यावेळची एकत्र कुटुंब म्हणजे सगळे आजोबाने पंजोबा सुद्धा जिवंत होता ते एक कुटुंब नाही. हे 3 तालुक्यातली जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्या बुडाली. अजून त्यांना काही मिळालं नाही. हे एका बाजूला. आणि इकडे कोयनेचं पाणी खाली दिलंय का, ते खाली दिलेल्यासाठी लढा करायची दुसऱ्या बाजूला. म्हणजे यांना पुढून जे पाणी निर्माण केलं ते तिकडे आपण म्हणतो की ह्या शेतकऱ्याला तरी द्यावा बाबा, तिथं पाणी द्यायचं नाही आणि ह्यांना पण पुनर्वसन करायचं नाही. अशा दोन्हीचा मध्ये आपण अडकलेलो आहोत.
मग मी असं म्हणणार की 3,500 कुटुंब उभी राहिली आणि म्हणली की आम्ही आता तुम्हाला उरमोडी धरण होऊ देत नाही. उरमोडी धरण जवळजवळ 12 वर्ष कुदळ मारू दिलेली नव्हती. आधी पुनर्वसन मग धरण हे तत्व त्यातनं त्यानंतर तयार झालेला आहे. त्यानंतर तयार झालेला आहे. तुम्ही मोर्चांच्या वेळेला त्यावेळेला तुम्ही आणखी यंग होता, तुम्ही अनेक मोर्चांच्या मध्ये आलेला, तेव्हा या सगळ्या काळामध्ये मात्र ते पुढे आले त्यांचं काय नाही, अजूनही त्यांचं पुनर्वसन बाकी आहे. तर इथं किती कुटुंब मोडणार? एवढ्या कुटुंबासाठी हजारो कुटुंबांचा उद्ध्वस्त संपवला व्हायचा. हजारो कुटुंबांची पोरं मुंबईला तिथं जाणार आणि आता पुन्हा मुंबईहून परत यायला लागली अशी माझी माहिती आहे. आता पुन्हा उलटा प्रवास सुरू झालाय गेल्या काही महिन्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला हा लढा यश मिळाल्याशिवाय परत घरला यायचं नाही. असा केला तर जिंकू शकणार आहे. तू मारण्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं नाटक नाही तर चालू राहील. हो तसं असं चालू राहील ना, म्हणजे मग हे अडवतायत त्याला समजावून देऊ, हे अडवतायत त्याला समजावून देऊ. ही माणसं उपाशी मिळते कसं आहे? मग त्यांची गॅरंटी देतो ना आम्ही. अगदी त्यांना पटत नसेल तर आम्ही वर्गणी काढतो मुंबईला विकत घेऊन जमीन देतो त्यांना म्हणून आपण त्यांना. मग नाही म्हणले तर काय करायचं? मग नाही म्हणले तर यांचा उपाय काय आहे तो जर सांगितला तर मग काय करायचं? तेव्हा असं होत नसते. शासन कुठं थांबत नाही. थांबत असतं तर आज 50 प्रकल्प अदानीचे आणि तसल्या तऱ्हेच्या 10-5 कंपन्यांची हे येत आहेत आणि जनतेचं पाणी वापरून स्वतःचं भांडवल, खाजगी भांडवल वाढवत आहे. तिथं तुम्हाला माणसं दिसत नाही, तिथं कोणाचा विरोध दिसत नाही, तिथं काय काय लाटे मारून तुम्ही पोलीस वापरताय. त्यामुळे हे जे निमित्त आहे हे मला वाटतंय की हे निमित्त आपण त्याच्याकडं फार त्याचं काय चाललं फार आपण त्याला भरपूरच आपण त्याला वेळ दिला. आणखी त्यांचं पुनर्वसनाची गॅरंटी सगळं बरं एवढं सगळं होऊन मधल्या काळामध्ये जमिनी काढायचं ठरलं होतं. इकडच्या सुद्धा इकडच्या जवळच्या जमिनी धरणाच्या खर्च बाजूच्या काही केलं काय? अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं काय? इथं काही झालं नाही. म्हणजे मग आमचं म्हणणं असं आहे की जी माणसं इथे विरोध करतात म्हणून सांगतायत त्यांचा विरोध नसून इरिगेशन खात्याचा धडा विरोध असला पाहिजे. इथल्या लोकांना कलेक्टरांची ऑर्डर सुद्धा तुम्ही करत नसाल आणि प्रत्येक वेळेला सांगता तुम्ही आम्हाला की आम्ही गेलो होतो ना, मग तुम्हाला काय मारलं? काय झालं? काही झालं नाही. म्हणजे आमच्या मागं लागले, आम्हाला हे बघा इथं दगड लागला, असं काय झालंय का? काय तुम्हाला ऐकवत आहे का? म्हणजे काय तुम्हाला आढळलं? म्हणजे काय केलं हे कारण सांगतायत. त्यामुळे यावेळचा आपला जो बेमुदत आंदोलनाचा मुद्दा आहे तो यासाठी आहे की असा मोर्चा काढण्याचे आणखीन आश्वासन देणार आहे. 15 दिवसात ते बरोबर आम्ही करून टाकू नाही. 15 दिवसात करा, मग घरला जातो. 15 दिवसात थांबतो की आम्ही काय घरात जेवायचं इथं जेवायचं. म्हणजे हे सगळा अनुभव घेतल्यानंतर अहो ते ट्रायल पीठ तुम्ही वापरताय ते शब्द चुकीचा नाही. ते बोर आहे खाली, पीठ म्हणजे खड्डा आहे. पीठचा अर्थ खड्डा. वरच्या बाजूचे टेस्ट करायचे असते. हे खाली बोर मारून पायासाठी जे खडक आहेत ते योग्य आहेत का बघायचे असा मुद्दा आहे. त्यामुळं त्यांच्या जमिनीला काय होणार नाही. त्याच्यामध्ये किती एवढं असं भोग पाडलेलं असेल काय नाही, कुणाला काय होणार आहे. किंवा त्याला जर आपण त्या सभेत सुद्धा म्हणालो की तुम्हाला जर तसंच पाहिजे असेल तर आम्ही असं म्हणतो की बाबा तुमचं पुनर्वसन 100% झाल्यानंतरच पाणी साठवावं, नंतरच काय धरणाच्या कामाला पुढच्या सुरुवात करा. पण ट्रायल पीठ म्हणताय तुम्ही जे म्हणजे ते बोर टेस्ट जे आहे
की बोर टेस्ट आणू नका. बोर टेस्ट आणल्यामुळे काय झालंय, नाशिकला ती जो रिपोर्ट जात नाही तोपर्यंत नाशिकचं डिझाईन फायनल होत नाही, तोपर्यंत मंत्रालयात मंजुरी असून उपयोग नाही, तोपर्यंत मंत्रालयाला पैसे देता येत नाही. पैसे द्यायची तरतूद झालेली आहे, देता येत नाही. म्हणजे मग सगळं चक्रव्यूहामध्ये अडकून अभिमन्यूला मारूनच टाकायचा असं जर ठरलं असेल तर तो अभिमन्यू मारला गेला, त्याच्यापासून आम्ही शिकलोय. त्यामुळे हे अभिमन्यू काही मारणार नाही, हे उभे राहणार. तर त्या पद्धतीने मला असं तारीख आपण एक निवडावी आणि ती आत्ताच निवडल्याशिवाय तिथे सभा संपू नये आणि आपण बेमुदत पद्धतीनं यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंटच्या तिथं मोठ्या नेमात त्यांच्या आवारात बसावं. तुमचं काय मत आहे? कलेक्टर कधी जायचं? मध्ये कलेक्टर आले का इरिगेशन आले? मध्ये कोण आलंय? कलेक्टर मध्ये आलेत का इरिगेशन मध्ये आले? इरिगेशन काय ऐकू ना मला? इरिगेशन म्हणजे इरिगेशन खात्याच्या तिथं आपल्याला जाऊन बसायला पाहिजे. आज जागा विभाग भरपूर आहे, आज मोकळी जागा भरपूर आहे, त्यांना काय कचेरी सारखं वाढलं नाही. इथे बिल्डिंग तिथे बिल्डिंग, आज मैदान आहे, झाडाई झाडी सावली आहे, बसायला बी बरं आहे, जेवायला पंथी पाडायला पण बरं आहे. त्यामुळे आपण तिथं हे करावं. आणि आजपासून मला वाटतं काहीतरी किती दिवस तुम्हाला तयारी लागते? तयारीला किती दिवस लागते? का तयारी झाली आता? याद्या काढाव्या लागतील. तो तारीख बघा. आपण अमरावतीवरून पूर्ण परत आले, तोपर्यंत इरिगेशन डिपार्टमेंटच्या कार्यालयाचं मोठी आंदोलन. अमरावतीवरून परत किती यायचं बघा. त्यानंतर सोमवार